आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तयार होता यार मी चालू आहे रे माझ्या आयुष्यात। या एम्पायरचा सीईओ आहे मी, तरी माझ्या आयुष्याचे डिसिजन मलाच घेता येत नाहीये। मला माझ्याच आईला सांगता येत नाहीये की मला हे लग्न नाही करायचं। आदित्य सर, देवी यांनी टिळा लावण्यासाठी बोलवलं आहे। कळतंय का तू काय बोलतेस? अशी कशी बायको आहेस यार तू? तुझ्या नवऱ्याचं तिथे दुसरं कोणासोबत तरी लग्न ठरवलं जाते आणि तूच बोलवायला आलीस? तुला काही वाटत नाहीये का? तुला त्रास नाही होतो याचा? तुम्हाला कसं सांगू मला किती त्रास होतोय ते। मारू चल चल आपण इथून पळून जाऊ। आपण गेलो ना की आईला बरोबर आपल्या नात्याबद्दल कळेल, मग आपल्याला वेगळं सांगायची गरजच पडणार नाही। आदित्य चल, सर, इकडं. आदित्य सर, काय? काय येडेपणा लावलाय? अरे काही नाही, इथून आपण येडेपणा पण करायचं नाही। पारू आदित्य सर, आपल्या नात्यासाठी देवी यांचा मान सन्मान, त्यांची प्रतिष्ठा समजा पायदळीत उडवणार आहात का? माझ्या पाच काय? या घराच्या प्रतिष्ठेसाठी माझा जीव घ्यायला निघाला होता माझा बा, आणि असं पळून जाऊन माझ्या बाची बेअबरू झालेली मी नाही सहन करू शकत। माझा बा जीव देईल आदित्य सर, आपल्या घरच्यांच्या जीवासोबत आपण नाही खेळू शकत। पारू, मी तुला आदित्यला खाली बोलवायला सांगितलं होतं ना, तर तू इथे येऊन त्याच्याशी गप्पाच मारत बसलीस काय ग? आदित्य चल, सगळेजण खाली वाट बघतायत। चल, सगळे थांबले, चल 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 चल। अरे गुरुजी कधीपासून हात मारतायत तुला, चल 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 लवकर। पारू ये ना खाली लवकर। तुम्हाला कसं सांगू मला किती त्रास होतोय ते। ये तिकडे बस। मुलीकडचे टिळा लावायला या।